people's issues. Thank you. तर आपचे देवेंद्र यादव हे विजयी झाले. भाजपचे मनजिंदर सिंह सिरसा हे सुद्धा विजयी झाले. आपचे दुर्गेश पाठक हे पराभूत झाले. तर आपचे अरविंद केजरीवाल हे देखील पराभूत झाले. आपचे मनीष सिसोदिया हे सुद्धा पराभूत झाले. तर काँग्रेसच्या अलका लांबा यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागलाय. आपच्या आतिशी मार्लेना या विजयी झाल्या. तर आपचे गोपाल राय हे सुद्धा विजयी झाले. तर आपला 62 जागा आणि 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. तर आपने 2025 मध्ये फक्त 22 जागा जिंकल्यात. त्यांना 40 जागांचं नुकसान झालंय. तर भाजपला 2020 मध्ये फक्त 8 जागा जिंकता आल्या होत्या. तर 2025 मध्ये 48 जागा जिंकल्यात. तर त्यांना तब्बल 40 जागांचा फायदा झालाय. त्याचबरोबर काँग्रेसला 2020 मध्येही भोपळा फोडता आला नव्हता. तर 2025 मध्येही त्यांना भोपळा फोडता आलेला नाही. त्यांची जैसे थेच स्थिती आहे. तर आम आदमी पक्षाच्या पराभवाची 10 कारणं पाहूयात. पहिलं म्हणजे अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगवास भोगावा लागला. आपचे एकूण 16 नेते तुरुंगवारी करून आले. मद्य घोटाळ्यात आपची प्रतिमा सर्वसामान्य जनतेत मलिन झाली. दिल्लीचं वाढतं प्रदूषण, बेरोजगारी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात आपला अपयश आलं. यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप केजरीवालांनी केल्यानं टीका झाली. केजरीवालांचं वक्तव्य अत्यंत बाळबोध असल्याचंही बोललं गेलं. आप आणि केजरीवाल सत्तेसाठी काहीही करू शकतात अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला यश आलं. 6वं कारण म्हणजे फ्रीबीज अर्थात मोफत रेवड्यांचं आमिष दाखवल्यानं करदाते अधिकचा भार पडण्याच्या भीतीनं धास्तावले. घोषणा अंमलात येऊनही विकास दर मात्र मंदावला. 7वं कारण म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाचा दिल्लीवासियांना आलेला उबग. आम आदमी पक्षाच्या 7 आमदारांनी मतदानाच्या तोंडावर पक्षाला दिलेली सोड चिठ्ठी. 9वं कारण म्हणजे शीश महल या निवासस्थानामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी अशा प्रतिमेला तडा गेला. तर पराभवाचं 10वं कारण भाजपनं प्रचारात घेतलेली आघाडी, तळागाळात पोहोचून केलेला प्रचार हा सुद्धा आपच्या विरोधात केला.